नमस्कार मित्रांनो, कथासंग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र आणि गडकोट किल्ले यांचं एक वेगळंच समीकरण आहे. पण काही असेही किल्ले आहेत जे अजूनही जगाच्या नजरेआड आहेत, पण त्यांचा इतिहास मात्र खूप घनिष्ठ आहे. असाच एक किल्ला जो गिर्यारोहकांना आकर्षित करतो आणि त्यांना बाहेरचा भाग आवडतो, तो म्हणजे वासोटा किल्ला. किल्ला पाहिल्यावर तुम्हाला घनदाट सदाहरित जंगलाची जादुई छाप मिळेल. पर्वतप्रेमींमध्ये सध्या अस्ताव्यस्त असूनही वेदाने किल्ल्यांच्या भविष्यासाठी योजना बनवण्यास सुरुवात केली आहे. असा हा सातारा जिल्ह्यातील घनदाट कोयना अभयारण्यात वसलेला वासोटा नावाचा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड असे या किल्ल्याचे दुसरे नाव आहे. साहसी गिर्यारोहकांना हा किल्ला परिपूर्ण वाटेल. किल्ल्यामध्ये पाण्याची टाकी, राजवाड्याचे अवशेष, शिवमंदिर आहे आणि बाबूकडा नावाने ओळखला जाणारा मोठा किनारा हे त्याचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यात फिरण्यासाठी एक निर्जन पर्याय हा जंगली किल्ला कोयनेच्या जंगली अभयारण्यात वसलेला आहे. बामणोलीच्या वस्तीतून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव ओलांडून बोटीने जावे लागते. 2 तासात आपण वन खात्याच्या चौकीपासून वासोटा किल्ल्याच्या शिखरावरती चढू शकतो. सभोवतालच्या खोल जंगलामुळे हा संपूर्ण प्रवास खूप नयनरम्य आणि आनंददायी आहे. क्वचितच प्रसंगी प्रवासी सहलीमध्ये वन्य प्राणी देखील पाहू शकतात. गडाला भेट देण्यासाठी वातडाची मदत घेणे आवश्यक आहे. जंगलात वाट पाहिल्याने तुमची चुकण्याची शक्यता वाढते. वासोटा किल्ला पुण्याच्या दक्षिणेस साताऱ्यापासून अगदी जवळच आहे. सातारा ते पुणे स्टेशनपासून 110 किलोमीटर अंतरावर पुण्याहून NH4 प्रवास करून तुम्हाला तेथे पोहोचता येते. राज्य बस परिवहनच्या उपस्थितीमुळे पुणे ते सातारा या बसेस वारंवार या मार्गाने प्रवास करतात. सातारा बस स्थानकावर आल्यावर तुम्ही बामणोली गावात, पायथ्याचे गाव जे साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. बामणोली येथून तुम्हाला गडाच्या पायथ्यापर्यंत नेण्यासाठी बोटी मिळू शकतात. बामणोली येथून शिवसागर तलावाच्या पाण्यातून 1 ते 2 तासांच्या बोटीतून प्रवास केल्यानंतर तुम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता. वासोटाच्या भूतकाळाला अनिश्चिततेने घेरलेले आहे. कोल्हापूर शिलाहार शाखेतील आणखी एक भोजराने सुमारे 1133 ते 1178 मध्ये हा किल्ला बांधला. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात शिर्के व मोरे यांच्या आदिलशाही अधिपत्याने त्यावर राज्य केले. जावळीचे चंद्रहार मोऱ्याचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परिसरातील इतर भाग ताब्यात घेतला. त्यांनी त्यावेळी वासोटा ताब्यात घेतला आणि 1655 मध्ये त्याचे व्याघ्रगड असे नामकरण केले. राजापूर इंग्रजांनी महाराजांकडून घेतले. या किल्ल्यावर त्यांनी 10 वर्ष कैदेत काढली. या किल्ल्यावर इतरांचे फार लक्ष नव्हते. उत्तरेकडील पेशवाईतील किल्ला औंधच्या काही निवडक पंतप्रधानांच्या हाती गेला. लहान काळजीवाहू पंतप्रधान ताई तेलिनीने किल्ल्याचा ताबा मिळवला आणि दुसऱ्या बाजीरावाने त्यांना मसूरमध्ये कैद केले. तेव्हा प्रतिनिधींना कैदेतून सोडवून ते आत गेले. बापू गोखल्यांना पकडण्याचे काम बाजीरावाने वासोट्याला दिले होते. तो वासोट्यावर चढला आणि जवळच्या उंच टेकडीहून त्याने वासोट्यावर तोफ डालली. ताई तेलिनी 8 महिन्याच्या लढाईनंतर अखेर हा किल्ला सोडण्यात आला. त्यानंतर किल्ल्यात फक्त कैद्यांनाच ठेवले जात होते. बाजीराव थोड्या काळासाठी शहरात आहे. किल्ल्यात प्रतापसिंह आणि त्याचे कुटुंब होते. त्यानंतर मराठ्यांनी वासोट्याला तुरुंगात टाकले आणि मद्रासचे 2 इंग्रज अधिकारी कॅनॉल हंटर आणि मॉर्सन यांना अटक केली. म्हातर्जी कान्होजी चव्हाण नावाचा शिपाई, ज्याला तो राज्यावर आल्यानंतर इंग्रज सरकारकडून भरपाई मिळाली, त्याने त्याची चांगली काळजी घेतली. 29 मार्च 1818 रोजी जनरल प्रिसर नावाच्या ब्रिटिश सेनापतीने जवळच्या जुन्या वासोट्या टेकडीवर तोफांचा मारा करत किल्ल्यावर हल्ला केला. इंग्रजांच्या ताब्यात येण्यापूर्वी त्या काळात अनेक वर्ष या किल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. किल्ल्याच्या सभोवतालचा शिवसागर जलाशय कोयना धरणामुळे अडोसा, माडोशी, शेमडी, ताबडी, कुसावळ, तांबी, खिरखिंड, आंबवडे, वसिवटा, शेलटी इत्यादी गावांनाही कारणीभूत आहे. वासोटा अलीकडे विद्यार्थी शिबिरे आणि सहलीच्या परिणामी हौशी गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
कोयना जलाशयाच्या शेजारी आणि प्रदेशाच्या दूरच्या भागात किल्ला हा गिर्यारोहकांसाठी मुख्य आकर्षण आहे. या दुर्गम भागातील गिर्यारोहणासाठी मुख्य आकर्षण म्हणजे कोयना जलाशयाच्या शेजारी बांधलेला ऐतिहासिक किल्ला. हा ऐतिहासिक किल्ला जो पन्हाळ्याचा दुसरा सम्राट भोज याने 1178च्या दरम्यान बांधला होता. या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे नाव दिले होते आणि वासोटा पर्वत शिखरावर अंदाजे 15 एकर क्षेत्रफळ आहे असे मानले जाते. आज ते बहुतेक जंगलाने व्यापलेले आहे आणि अस्वल आणि इतर वन्य प्राणी तेथे राहतात. गडावर तुम्ही घाना, हनुमान मंदिर, चंडिका मंदिर आणि बाबूकाडासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. मूळ वासोटा जो सध्याच्या वासोट्यापेक्षा उंच आहे तो वासोट्याच्या वर आहे. या भागात अनेक अस्वले आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला म्हातारीचा अंगठा, अनेक पर्वतरांगा या शिवसागर जलाशयाचा काही भाग आढळतो. या व्यतिरिक्त येथून आपण एक आश्चर्यकारक सूर्यास्त सुद्धा पाहू शकतो. किल्ला या व्यतिरिक्त एक धान्याची कोठार आणि ताई तेलिनीचा राजवाडा आहे. या किल्ल्यावरून तुम्ही महिपतगड, सुमरगड, पालगड आणि महिमंडलगड पाहू शकता. या व्यतिरिक्त ते मोठ्या प्रमाणात पाणी आणि वरुण नदीचे स्थान दर्शवते. तुरुंग या किल्ल्यात किंवा वासोट्यात औरंगजेबाच्या संपूर्ण स्वारीत देवाच्या मूर्ती आणि सज्जनगडामधील रामदास साहित्य ठेवण्यात आले होते. या व्यतिरिक्त 1817 मध्ये खडकीच्या लढाईत त्यांचा पराभव झाल्यानंतर बाजीरावचे प्रतापसिंह महाराज आणि त्यांचे कुटुंब या किल्ल्यात बंदिस्त होते. वासोटा किल्ल्यावर जाताना थोडेसे वळण आहे. ते नागेश्वर मंदिराकडे जाणारे आणखी एक प्रेक्षणीय मार्ग आहे. एका गुहेत ते असामान्य मंदिर तयार केले गेले आहे. नागेश्वर गुहेजवळ सध्या कुंपण आहे. नागेश्वरमध्ये नवीन वासोटा, तलाव आणि पिण्याच्या पाण्याचे साठे आहेत. प्राणी जीवन देखील उपस्थित आहे. या सर्वांची माहिती असलेला साहसासाठी सोबत आणावे. महाशिवरात्रीच्या वेळी जत्रा भरते. असा हा सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेला आणि जगाच्या नजरेपासून वंचित असलेला वासोटा. आपण मनाली आणि काश्मीर सारख्या ठिकाणी तर फिरूच, पण महाराष्ट्रात असलेले हे गडकोट जर आपण फिरलो नाही तर खरंच आपल्यासारखं दुर्दैवी दुसरं कोण नाही. आयुष्यात एकदा तरी वासोट्याला भेट देऊन त्याच्या विशालतेचा अनुभव प्रत्येकाने नक्कीच घ्यावा. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल. धन्यवाद.